हा प्रॉब्लेम जो आहे ना तो या पद्धतीने दिलेला असतो. प्रॉब्लेम म्हणजे काय की तुम्हाला काही बॅलन्सेस दिलेले असतात. आपल्या ज्या रेग्युलर फायनल अकाउंट बनवायला ज्या गोष्टी लागतात त्याचे बॅलन्सेस तुम्हाला इथे कॉमनली दिलेले असतात. आणि त्या दिलेल्या बॅलन्सवरनं आपल्याला कमीत कमी एवढे अकाउंट बनवायचे आहेत. कमीत कमी म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आहे, पीएल अकाउंट आहे आणि आपली इकडे बॅलन्स शीट आहे. आणि बॅलन्स शीटच्या सोबत हे दोन अकाउंट आपल्याला एक्स्ट्रा बनवायचे आहेत. म्हणजे आजपर्यंत तुम्ही ट्रेडिंग बघितले, पीएल बघितले, बॅलन्स शीट ऑलरेडी बघितले. याच्या पुढे जाऊन आज इथं टोटल डेटर्स आणि टोटल क्रेडिटर्स हे दोन नवीन अकाउंट बनवायचे. आता हे दोन नवीन अकाउंट का बनवायचे, याच्यात एवढे जे पॉईंट लिहिलेत या सगळ्याचा अर्थ काय होतो आणि याचा नेमका उपयोग काय होणार आहे आपल्याला ट्रेडिंग मध्ये, पीएल मध्ये किंवा बॅलन्स शीट मध्ये, तर या गोष्टी पण बघूया. पहिल्यांदा आपण थोडासा प्रॉब्लेम काय दिलाय याच्यावर थोडंसं लक्ष, कॉन्सन्ट्रेशन तिथं देऊया. बघा, the following items were extracted from the books of Miss Sri Subhash, who keeps his books on a single entry basis. काही नाही, सिंपल एक व्यक्ती आहे सुभाष नावाचा, त्याच्या बुक्स मधले हे जे बॅलन्सेस तुम्हाला दिलेत. देन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31/89. ठीक आहे, एका वर्षासाठी तुम्हाला फायनल अकाउंट बनवायला सांगितलेत अँड बॅलन्स शीट रेग्युलर. यात आता बघा, इथं बँक बॅलन्स पासून ते खालीपर्यंत जर तुम्ही बघितलं तर यात काही बॅलन्सेस तुम्हाला दिलेले आहेत आणि खाली काही ऍडजस्टमेंट दिलेत. या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑन दी ओपनिंग बॅलन्स, प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन फर्निचर 5%, क्रिएट अ आरडीडी 5% ऑन डेटस. तर म्हणजे डिप्रिसिएशन आहे, त्यामध्ये तुमचा आरडीडी आहे आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल. या सगळ्या ऍडजस्टमेंट आपण ऑलरेडी 12वी मध्ये फायनल अकाउंट मध्ये बघितल्यात. ऍडमिशन, डिसोल्युशन, डेथ या सगळ्या टॉपिक मध्ये ऑलरेडी आपण बऱ्याच वेळेला ह्या ऍडजस्टमेंट तिथं बघितल्या. सो आता येऊया आपल्या फॉर्मॅटकडे. हा आहे आपला फॉर्मॅट. यामध्ये मगाशी बोललो कॉमन काय आहे, जे ऑलरेडी आपण बघितले. तर ट्रेडिंग कॉमन आहे, पीएल अकाउंट कॉमन आहे, बॅलन्स शीट कॉमन. आता हे दोन नवीन अकाउंट यामध्ये आहेत आणि हे दोन नवीन अकाउंट म्हणजे नेमकं काय आहे, ठीक आहे. तर एकेकाला बघूया आपण, काही गडबड नाही आपल्याला. तर पहिलं अकाउंट आहे आपलं, लेट्स से की हे टोटल डेटर्स अकाउंट आहे. आता डेटर्स म्हणजे कोण लोक, तर डेटर्स म्हणजे ते लोक बिझनेसमध्ये ज्यांना आपण, लेट्स से आपला व्यवसाय आहे, आपला बिझनेस आहे, आपलं दुकान आहे, आपण या लोकांना काय केलंय, उधारीवर माल विकलाय. आणि ज्यांना आपण उधारीवर माल विकलाय आणि त्या उधारीचे पैसे आपल्याला येणे बाकी आहेत, त्या लोकांना बाळांनो आपण काय म्हणतो, डेटर्स असं म्हणतो. ठीक आहे, सिंपल कन्सेप्ट 11वी मध्ये शिकलेली. डेटर्स म्हणजे कोण, तर डेटर्स म्हणजे असे लोक की ज्यांना उधारीवर तुम्ही माल विकलाय आणि त्याचे पैसे तुम्हाला भविष्यामध्ये मिळणार, त्याला आपण म्हणतो डेटर्स. आता जाऊया ह्या अकाउंटकडे. ह्या अकाउंटमध्ये रेग्युलर तुम्हाला माहिती आहे, अकाउंट म्हटल्यानंतर अकाउंटला असतात दोन बाजू. नंबर एक ही आहे तुमची इकडे डेबिट साइड, नंबर दोन ही आहे तुमची इकडे क्रेडिट साइड. डेटर्स ही तुमची मित्रांनो असते असेट. ठीक आहे, डेटर्स ही तुमची असते असेट आणि डेटर्सच्या विरुद्धार्थ क्रेडिटर्स ही असते तुमची काय, लॅबिलिटी. ठीक आहे, याला पण इकडे डेबिट आहे, क्रेडिट आहे. ठीक आहे, दोन्ही अकाउंट एकदम बघू आपण, थोडंसं तुम्हाला कम्पॅरेटिव्हली बघायला ते बरं पडेल. बघा, तर क्रेडिटर्स म्हणजे कोण लोक की ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल आणलाय आणि आपण त्यांना पैसे देणं लागतो. सो डेटर्स, मी मगाशी म्हणलो डेटर्स ही आपली आहे काय, तर डेटर्स आहे आपली असेट आणि क्रेडिटर आपली आहे काय, लॅबिलिटी. लॅबिलिटी म्हणजे कर्ज देणं. सो कोणतीही असेट असेल त्याचा असेटचा जो डेबिट, असेटचा पहिल्यांदा काय केला जातो, ओपनिंग बॅलन्स हा डेबिटला लिहिला जातो, क्लोजिंग बॅलन्स हा क्रेडिटला लिहिला जातो. जनरल टर्म्स मध्ये असेटचा ओपनिंग बॅलन्स जो आहे तो आपण डेबिटला लिहितो आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो लिहितो क्रेडिटला. हा झाला पहिला बेसिक रूल. याच्या बरोबर विरुद्ध अर्थ लॅबिलिटीला. लॅबिलिटीला ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला लिहिला जातो आणि क्लोजिंग बॅलन्स डेबिटला लिहिला जातो. बघा, हे दोन पॉईंट यामध्ये पण कॉमन आहेत, डेटर्स मध्ये पण आणि क्रेडिटर्स मध्ये पण. ठीक आहे, ओपनिंग इकडे लिहिलाय डेबिटला डेटर्सचा, क्लोजिंग लिहिलाय क्रेडिटला. क्रेडिटर्स मध्ये ओपनिंग लिहिलाय क्रेडिटला, हा लिहिलाय इकडे डेबिटला. आता बाकीचं काय की आता त्यानंतर आपण उधारीवर त्यांना माल विकला किती. ठीक आहे, हे लिहिले डेटर्स मध्ये, बरोबर. मगाशीच बोललो उधारीवर माल विकलाय, तर यांना आपण लिहिलं उधारीवर माल विकलाय, क्रेडिट सेल्स. आणि ह्यांच्याकडनं बघा क्रेडिट परचेस, उधारीवरनं माल आणलाय किती. ठीक आहे, हा झाला दुसरा महत्वाचा पॉईंट जो तुम्हाला या ह्याच्यातला समजून घ्यायचा. ठीक आहे, इथं माल काय केलाय, विकलाय, दिस इज सेल्स. आणि इथं काय केलाय, खरेदी केलाय, म्हणजे हे काय, परचेस. हा दुसरा पॉईंट तुम्ही समजून घ्या यातला. बरोबर, एकमेकाच्या विरुद्ध अर्थाने अकाउंट आहेत. इकडं जे डेबिटला लिहिले ते इकडं क्रेडिटला लिहिले. ठीक आहे, इकडं जे डेबिटला लिहिले ते इकडं क्रेडिटला लिहिले आणि इकडं जे क्रेडिटला लिहिले ते इकडं डेबिटला लिहिले. हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट, डेटर्स आपल्याला पैसे देतात, बरोबर. माल विकला म्हटल्यावर पैसे मला मिळणार, सो पैसे मिळालेले आम्ही इकडे लिहिले. ठीक आहे, पैसे मिळाले म्हटल्यावर पैसे आम्ही इकडे लिहिले. आणि आता काय, क्रेडिटर्सना आपण पैसे देतो. ठीक आहे, वी पे
सो कॅश पेड हे कुठं लिहिले, इकडे डेबिटला लिहिले. समजते का? बघा, हा चौथा पॉईंट तुम्हाला समजून घ्यायचा आहे की डेटर्स कडून पैसे मिळतात, हे जे पैसे मिळालेले आहेत हे आपण इथं कॅश रिसिव्ड म्हणून लिहिलेत, आणि क्रेडिटर्सना आपण पैसे पे करतो, तर कॅश पेड हे इथं आपण डेबिटला लिहिलेलं आहे, बरोबर एकमेकाच्या विरुद्धार्थ. हे 4 पॉईंट एवढेच लक्षात ठेवायचे आहेत. बाकीचा फापट पसारा काय लक्षात ठेवायची जास्त गरज नाही, कारण आपल्याला प्रामुख्याने हे 4च पॉईंट इथं बघायचे आहेत. ठीक आहे. सो बाकीचं मग का लिहिले सर? तर तो फॉर्मॅटचा भाग आहे. कधी काही येऊ शकतं. ठीक आहे. रिटर्न्स येऊ शकतात, बॅड डेट्स येऊ शकतात, वगैरे वगैरे वगैरे. आलं तर आपण लिहायचं आहे. आत्ता ह्याला काय हे करायचं नाही. हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. म्हणजे जर प्रॉब्लेम मध्ये जर आलं पुढं तर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. सध्या हे एक्सप्लेन करून अगदी डोक्यावरनं जाण्यात काही अर्थ नाही. सो आता ठीक आहे, आम्हाला कळालं फॉर्मॅट काय, कुठं काय गोष्टी लिहिल्यात वगैरे, हे सगळं कळालं. आता हे का प्रिपेअर करायचं, कशासाठी याची गरज आहे? तर याची गरज 2 कारणासाठी लागते डेटर्स अकाउंटची. डेटर्स मध्ये 2 गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात, की नंबर 1, आपले क्रेडिट सेल्स फाइंड आउट करायला हे अकाउंट बनवावं लागतं. हा झाला आपला ए पॉइंट. यासाठी बनवावं लागू शकतं, किंवा आपला जो क्लोजिंग बॅलन्स आहे डेटर्सचा तो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे अकाउंट बनवावं लागू शकतं. सो या ए आणि बी या 2 कारणासाठी म्हणून हे अकाउंट जे आहे ते आपल्याला बनवावं लागतं. एक तर क्रेडिट सेल माहित करून घ्यायला, किंवा एक तर आपला क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो माहिती करून घ्यायला. ठीक आहे. हा झाला इथला पॉईंट. सेम याच्याबद्दल, एक तर मला क्रेडिटर्स मधनं माझे क्रेडिट परचेस माहिती करून घ्यायचे असतील, किंवा माझा क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स माहिती करून घ्यायचा असेल, तर आपल्याला हे क्रेडिटर्स अकाउंट जे आहे ते तिथं बनवावं लागतं. म्हणजे ही 2 कारण आहेत. या 2 कारणासाठी आपल्याला हे बनवावं लागतं. मग सेल्स कुठं लिहितो? सेल्स मी लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. क्लोजिंग बॅलन्स डेटर्सचा कुठं लिहितो? तो मी लिहितो असेटला. क्रेडिटर्स मध्ये परचेस जर उत्तर मला मिळालं तर मी परचेस कुठं लिहितो? तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आणि क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स मला कळाला तर तो कुठं लिहितो? तर तो लिहितो मी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. ठीक आहे. सो याच्या म्हणजे लाईक आपण लाईक परचेस, सेल्स किंवा क्रेडिटर्स आणि डेटर्सचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स जर नसेल आपल्याकडे, तर फायनल अकाउंट आपलं अपूर्ण राहू शकतं. तो ते अपूर्ण राहू नये, पूर्णत्वाकडे ते जावं, पूर्ण व्हावं, यासाठी आपल्याला हे मित्रांनो करावं तिथं लागतं. ठीक आहे. सो यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर ह्यातला साधारणपणे 100% भाग हा तुम्हाला आता ऑब्व्हियसली समजणार नाही. कुणी कितीही हुशार असू दे किंवा कुणीही अभ्यासात किती कच्चा असू दे, हे गोष्टी प्रॅक्टिकली समजतील. अकाउंट हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. एक 4 प्रॉब्लेम जर कंटिन्यू आपण याचे बघितले, तर त्यानंतर 100% क्लॅरिटी आपल्याला येईल. आधी याच्या कुणालाही याची क्लॅरिटी येत नाही. आपण 4 प्रॉब्लेम सोडवायचे आहेत, त्यानंतरच आपल्याला ह्या गोष्टी समजतील. जस्ट वन बाय वन थोडे पेशन्स ठेवावे लागतील, थोडं प्रॅक्टिस करावं लागेल. देन मग आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथं हे होतील. सो आता तुम्हाला एक यातला 30% भाग समजणं अपेक्षित आहे, असं मी तुम्हाला गृहीत धरतो इथं. आणि एवढं जर तुमचं क्लिअर असेल, एक्सप्लेनेशन मी आता केलेलं, सो तर आपण काय करूया, थोडं पुढे जाऊया. जे प्रॉब्लेम आहे तो आपण तिथं सोडूया. सो एवढा भाग तुम्हाला समजलेला आहे का, हे जरा मला तुम्ही सांगा, सो दॅट आपण इथं पुढे जाऊया. काही पार्टिसिपेंट्स हँड रेज करत होते, बटन दाबू नका, नुसती काही इश्यू असेल तर इथं मेसेज करा. येस, तर बोला बाळांनो, मी वेट करतोय. एवढं तुम्हाला समजलंय का? ठीकठाक समजलंय का बघा. तुम्हाला 100% समजावं अशी अपेक्षा पण आता नाहीये. जरा पटपट बोला. येस योगिता, बोला मित्रांनो, बोला. शैलजा, आकांक्षा, बोला रे बाकीच्यांनी पण लवकर आवरा. जयदीप, यस. प्रसाद, प्रणित, ओके. आरती, गौरव, रोहन, ठीक आहे. बऱ्यापैकी लोकांना समजलंय ठीकठाक असं दिसतंय. काय हरकत नाही. यस काजल, ओके. सो काही इश्यू नाही. चलो, तर आपण काम करूया आता आपल्या रेग्युलर प्रॉब्लेमकडे जाऊ. आता ट्रेडिंग अकाउंट काय आहे, पीएल अकाउंट काय तुम्हाला माहिती आहे. ट्रेडिंग अकाउंट तरी पण जनरली तुम्हाला सांगतो, ट्रेडिंग अकाउंटला काय करतो आपण. ट्रेडिंग अकाउंटला आम्ही काय करतो, ट्रेडिंग अकाउंटला डेबिट क्रेडिट बाजू आहे, हे तर तुम्हाला कळतं. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवातला आम्ही इथं लिहितो टू ओपनिंग स्टॉक. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या खाली आम्ही लिहितो परचेसेस. ओके. आणि आता या टॉपिक मध्ये लक्षात ठेवायचं, परचेस मध्ये 2 प्रकारचे असतील, एक तर रोखीनं खरेदी केलेला माल आणि एक तर उधारीनं खरेदी केलेला माल. या 2 गोष्टी झाल्या ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर क्रेडिटला पहिल्यांदा आम्ही सेल्स लिहितो. सेल्स मध्ये पण या टॉपिक मध्ये 2 प्रकार करायचे, एक कॅश सेल्स आणि दुसरे आहेत तुमचे क्रेडिट सेल्स. आणि त्यानंतर आम्ही इकडे लिहितो लास्टला काय, क्लोजिंग स्टॉक. हे आहे आपलं ट्रेडिंग अकाउंटचा एक रफ फॉर्मॅट. ठीक आहे.
पीएल अकाउंटला आम्ही काय करतो, तर पीएल अकाउंटला आम्ही सगळे खर्च आणि उत्पन्न लिहितो जे जनरली ऑफिसमध्ये होत असतात, आणि ट्रेडिंग मध्ये सुद्धा आम्ही खर्च आणि उत्पन्न लिहितो जे जनरली सगळे एखाद्या फॅक्टरीमध्ये होत असतात, मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीच्या रिलेटेड होत असतात. बॅलन्स शीटला आम्ही काय करतो, तर बॅलन्स शीटला आम्ही इकडे लॅबिलिटीज लिहितो. लॅबिलिटी म्हणजे काय, तर आमची कर्ज. आणि इकडे काय लिहितो, तर या आम्ही सगळ्या इकडे असेट्स लिहितो. असेट्स म्हणजे आमची संपत्ती किंवा मालमत्ता. ठीक आहे, तर हा आमचा रेग्युलर फॉर्मॅट आहे ट्रेडिंग पीएल बॅलन्स शीटचा, जो आजपर्यंत आपण बघत आलेलो आहे. सो त्या इश्यूने तर आपण इथे जरा स्टार्ट करूया आता पोस्टिंगला बघा, अनालिसिस ऑफ कॅश आयटम्स मध्ये खाली दिलेला आहे पहिल्यांदा बँक बॅलन्स आणि कॅश बॅलन्स. त्याच्या डेट्स कडे मित्रांनो जरा बारकाव्यानं बघा. डेट काय सांगते, ती वर्षाच्या सुरुवातीची तारीख आहे. ठीक आहे, 1/1/89, आणि कॅशची सुद्धा आहे 1/1/89. म्हणजे हा कॅश आणि बँकचा ओपनिंग बॅलन्स आहे. ओपनिंग बॅलन्स मित्रांनो आपल्याला लागत नाही सध्या, आपल्याला तो कुठेही वापरायचा नाहीये, तो सोडून द्या. तिसरा पॉईंट बघा, सिंपल आहे, एकदम सिंपल, साधं सोपं आहे, काहीही यात अवघड वगैरे नाहीये. तिसरा पॉईंट दिला इथं कॅश सेल्स, अमाऊंट दिसते 2800. सेल्स मी लिहितो कुठं, ट्रेडिंग अकाउंटला. ते कुठले सेल आहेत, तर ते कॅश सेल आहेत. तर कॅश सेल किती दिले त्याच्या समोर मी लिहितो, त्यांनी दिले 2800. मी जस्ट इथं लिहून घेतो याला 2800 रुपये. ठीक आहे, सेल्स आपण लिहितो, लहानपणापासून आपण बघत आलोय सेल्स कुठं लिहितो, तुम्हाला हे माहिती असेल. नेक्स्ट पॉइंट आहे रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. डेटर्स म्हणजे बघा, मराठीत जरा अर्थ लावून द्यायचा प्रयत्न करा. रिसिव्ड फ्रॉम डेटर्स म्हणजे डेटर्स कडून मिळालेले पैसे किती आहेत, 11,500. डेटर्स कडून मिळालेले पैसे बघा, पहिल्यांदा लक्षात घ्या, डेटर्स आणि क्रेडिटर्स या रिलेटेड कुठलाही पॉइंट आला तर तो बाळांनो आपण त्या अकाउंटला घेणार डेटर्सच्या आणि क्रेडिटर्सच्या. पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित ऐका. डेटर्स आणि क्रेडिटर्सच्या रिलेटेड कुठला पण पॉइंट आला तर आम्ही हे जे दोन अकाउंट आता काढलेत यामध्ये त्या पॉइंटला कुठेतरी पोस्ट करणार आहे. सो आता इथं काय पॉइंट आहे की रिसिव्ड फ्रॉम डेटर्स म्हणजे डेटर्स कडनं पैसे मला मिळाले किती, 11,500. मग डेटर्स कडनं मिळाले, इथं लिहिलंय मी कॅश रिसिव्ड. ओके, कॅश रिसिव्ड किती मिळाले रे, 11,500. सो मी इथं लिहून ठेवलं 11,500. ठीक आहे, आता बाळांनो बघा, अकाउंटिंग मध्ये कुठला पण टॉपिक तुम्ही सोडवा, तुमचा फॉर्मॅट आखून रेडी असणं गरजेचं आहे. स्पेशली जेव्हा आपण ऑनलाईन शिकवतो तेव्हा तर ऑब्व्हियसली पाहिजे. मला माहिती पण नाही तुम्ही तिथं बघताय, लिहिताय का नाही लिहिताय. ठीक आहे, जो जेवढा सिरियस असेल तेवढा सिरियसनेस तो बघेल. मी माझं काम 100% करेन. ठीक आहे, सो इथं तुम्हाला फॉर्मॅट रेडी पाहिजे जर सगळ्यांच्या सोबत राहायचं असेल तर. सो जाऊ दे, तो विषय तुम्हाला समजतो. इथं काय पॉईंट होता की रिसिव्ड फ्रॉम डेटर्स, डेटर्स कडनं मिळाले. डेटर्स कडनं मिळाले, मग डेटर्स कडनं मिळाले, डेटर्सच्या रिलेटेड आहे, मी डेटर्सच्या अकाउंटला लिहिणार. कॅश रिसिव्ड म्हणजे पैसे मिळाले याच्या समोर. चलो पुढे बघूया. पेड टू क्रेडिटर्स बघा, लगेचच बघा, पेड टू क्रेडिटर्स, क्रेडिटर्सना दिलेले पैसे, बरोबर. पेड टू क्रेडिटर्स किती आहेत, 8,067. ठीक आहे, 8,067 त्यांना आपण काय केले, दिले. क्रेडिटर्सच्या रिलेटेड आहे तर क्रेडिटर्स अकाउंटला लिहावे लागतील. आता पे केलेत, बरोबर, तर इथं कॅश पेड आहे, याच्या समोर मी लिहितो याला 8,067. ठीक आहे, याला मी इथं कॅश पेडच्या समोर लिहिलं 8,067 रुपये. चलो, तर हा पण पॉईंट इथं कम्प्लीट झाला. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे रेंट अँड टॅक्सेस, 294 रुपये. रेंट टॅक्सेस खर्च आहे. कुठनं होतो खर्च, फॅक्टरीमधनं होईल का ऑफिसमधनं, तर ऑब्व्हियसली रेंट भाडं बिडं दिलं हे ऑफिसमधनं होतं, तर हा मी लिहितो पीएल ला. रेंट वगैरे येतं पीएल ला, तर याला मी इथं पीएलच्या डेबिटला लिहितोय टू रेंट अँड टॅक्सेस. किती अमाऊंट याची, तर अमाऊंट दिले 294 रुपये. ती मी इथं लिहितो 294 रुपये. चलो, नेक्स्ट पुढचा पॉईंट काय आहे बघूया. पुढचा पॉईंट यामध्ये दिलेला आहे सॅलरीज. अमाऊंट सॅलरीची दिलेली 510 रुपये. सॅलरीज हा पण ऑफिस मधनं होणारा खर्च आहे, याला पण आपण लगेच पीएल लाच लिहूया. टू सॅलरीज 510. टू सॅलरीज अमाऊंट आहे 510. ठीक आहे, तर हा त्याच्यानंतरचा पॉईंट पण कव्हर केला. सिम्पल, लाईक फायनल अकाउंट सारखं बघा, याच्याकडे काही जास्त वेगळं नाहीये यामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे वेजेस. वेजेस दिलेले आहेत तुम्हाला इथं बाळांनो 1,545 रुपये. वेजेस हा फॅक्टरीमध्ये होणारा खर्च आहे, कामगारांना दिला जाणारा पगार. तर याला आपण लिहितो ट्रेडिंगला. तर इथं ट्रेडिंगला मी लिहितो टू वेजेस, अमाऊंट आहे 1,545. 1,545, ते हे मी लिहिलेलं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस. ठीक आहे, त्यानंतर बघूया काय दिले आता वेजेस नंतर.
वेजेस नंतर दिले ट्रेड एक्सपेन्सेस 1000. ट्रेड एक्सपेन्सेसचा नियम असा आहे की जनरल एक्सपेन्सेस आले असतील तर ते आपण ट्रेडिंगला लिहितो. इथं जनरल वगैरे काय भानगड नाहीये. डायरेक्टली याला पीएल ला लिहायचं आहे, ट्रेड एक्सपेन्सेसला. सॉरी, ह्याला ट्रेडिंगला लिहायचं आहे, ट्रेड एक्सपेन्सेसला टू ट्रेड एक्सपेन्सेस. ठीक आहे, टू ट्रेड, एक सेकंड, टू ट्रेड एक्सपेन्सेस जनरल एक्सपेन्सेस आले नसतील तर पीएल, सॉरी पीएल ला लिहायचं आपल्याला. ट्रेड एक्सपेन्सेस अमाऊंट आहे याची बाळांनो 1100 रुपये. ओके, तर हे लिहिले आपण पीएलच्या डेबिटला. हे आहेत तुमचे 1100 रुपये. चलो देन नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे ड्रॉइंग्स. ओके, ड्रॉइंग्स किती दिले? 750. ड्रॉइंग काय करतो आपण मित्रांनो, तर ड्रॉइंग आपण कायम कॅपिटल मधनं वजा करतो. ठीक आहे, कॅपिटल मधनं वजा करतो. कॅपिटल कुठं लिहितो? तर कॅपिटल लिहितो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. तर मी इथं पहिल्यांदा लिहून ठेवतो जस्ट कॅपिटल. याच्या खाली मी लिहितो लेस ड्रॉइंग्स. ओके, आता मला कॅपिटल वगैरे माहिती नाहीये, जस्ट ड्रॉइंग्स दिलेले आहेत त्यांनी किती 750 रुपये. तर ते फक्त लिहून ठेवूया इथं 750 रुपये. ठीक आहे, ज्या वेळेला कॅपिटल मिळेल त्यानंतर आपण त्याची आरामात वजाबाकी तिथं काय ती करूया. सध्या फक्त जेवढं दिलंय तेवढं आपण इथं लिहून ठेवलंय की कॅपिटल मधून ड्रॉइंग्स आपण तिथं नॉर्मली वजा करतो. चलो नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट नंतर दिले कॅश परचेस. अमाऊंट आहे इथं दिलेली कॅश परचेसची 694. तर कॅश परचेस ट्रेडिंगला, ठीक आहे, ते कॅश आहे, तर कॅशच्या समोर 694 रुपये. ठीक आहे, कॅशच्या समोर 694 रुपये. हे झाले कॅश परचेस. नेक्स्ट पॉईंट काय आहे दिलेला बघा. नेक्स्ट पॉईंट दिलाय बँक आणि कॅशचा बॅलन्स. आता हा क्लोजिंग असणार आहे, कारण का तर वर इथं ओपनिंग होता, डेट होती, तर ऑब्व्हियसली हा असणार आहे क्लोजिंग. क्लोजिंगचा कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स बाळांनो, क्लोजिंगचा कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स म्हणजे आपली असेट असते. कॅश आणि बँक आपण असेट साइडला लिहित असतो, तर याला लिहूया बॅलन्स शीटच्या असेटला. पहिला पॉईंट आहे बँक बॅलन्स, दुसरा पॉईंट आहे कॅश बॅलन्स. तर किती आहेत? बँक आहे 1825 आणि हे 15. 1825 रुपये आणि हे आहेत 15 रुपये. तर हा बँकचा आणि कॅशचा बॅलन्स मी इथं लिहून ठेवला. सिंपल बघा, रेग्युलर पोस्टिंग आपण केलेलं आहे. जे आपले रेग्युलर ट्रेडिंग पीएल चे पॉईंट असतात त्याचं पोस्टिंग आपण इथं सगळ्या बाळांनो केलेलं आहे. ठीक आहे, सो इथंपर्यंत पॉईंट कळाला का बघा. इथंपर्यंत प्रॉब्लेम तुम्हाला बऱ्यापैकी समजलाय का बघा. खाली जे पॉईंट आहेत आता ते आहेत असेट्स लॅबिलिटीजच्या रिलेटेड. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याचं 2-2 ठिकाणी कधी कधी पोस्टिंग येतं. जे आहे ते एक्सप्लेन करतो तुम्हाला. एवढा प्रॉब्लेम झालेला जो आहे आतापर्यंतचा, तेवढा तर बेसिकली तुम्हाला समजलाय का बघा. काही फार हेवी किंवा डिफिकल्ट असं यामध्ये काही नव्हतं. जे 12वीला झालंय तेवढंच आपण आता बघितलंय. तर इथंपर्यंत क्लिअर गोष्टी आहेत का? एकदा जस्ट बोला. काही डाऊट असेल, काही कळालं नसेल तर तुम्ही विचारा, आपण एक्सप्लेन करूया. येस, बोला बाळांनो. येस योगिता, कळालेलं आहे. ठीक आहे, थोडस बोला बाळांनो, पटपट. आयेशा, त्यानंतर आकांक्षा, काजल, शैलजा, गौरव, प्रसाद. ओके, ठीक आहे. तर बऱ्यापैकी लोकांना समजलं असं दिसतंय, काही इश्यू नाही. आता बघा, इथनं पुढं हे रेग्युलर पोस्टिंग होतं आपलं. परचेस सेल आले, कॅपिटल ड्रॉइंग आला, किंवा पीएलचे खर्च आले, रेंट आलं, सॅलरी झालं, ट्रेड एक्सपेन्सेस वगैरे. ठीक आहे, सो आता इथनं पुढे जे पॉईंट आहेत यामध्ये जस्ट तुम्हाला इथं दिसते बघा की 2 बॅलन्स आहेत. ठीक आहे, एक दिलाय ओपनिंग जो आहे इथं 1/1/89 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा, आणि दुसरा आहे क्लोजिंग जो आहे 31/12/89 म्हणजे वर्षाच्या शेवटचा. ठीक आहे, म्हणजे एक ओपनिंग बॅलन्स ज्याला म्हणतो आपण तो आहे, आणि दुसरा आहे क्लोजिंग बॅलन्स. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, पहिला पॉईंट यातला आहे कॅपिटल. कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स दिलाय 9,000. तर कॅपिटलचा जो ओपनिंग बॅलन्स बाळांनो दिलेला असतो त्याला आपण इथं बॅलन्स शीटला लिहितो कॅपिटलच्या, म्हणजे कॅपिटल लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. तर इथं कॅपिटलच्या समोर याला लिहूया जो ओपनिंग दिलाय, जो आहे तुमचा 9,000 रुपये. ठीक आहे, जो आहे तुमचा 9,000 रुपये. तर आता हा लिहिलाय. ड्रॉइंग वगैरे परत आपण वजाबाकी एकदम करू, आता लगेच काय केलंच पाहिजे असं त्याला काही नाहीये. तर हे आपण जस्ट लिहिलंय तर कॅपिटलचा जो बॅलन्स दिला 9,000 रुपये बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. नेक्स्ट पॉईंट पुढं, स्टॉक. स्टॉक मध्ये बघा, ओपनिंग मध्ये आहे 2,000, क्लोजिंग मध्ये आहे 3,000. समजते, ओपनिंग मध्ये आहे 2,000, क्लोजिंग मध्ये आहे 3,000. म्हणजे हा ओपनिंग स्टॉक 2,000 आहे आणि क्लोजिंग स्टॉक 3,000 आहे.
ठीक आहे. बघा, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे लिहितो आपण, तर ओपनिंग स्टॉक लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे. तर हा इथं ओपनिंग स्टॉक मला दिला होता 2,000 रुपये. ठीक आहे, तो मी इथं लिहिला. आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलाय 3,000 रुपये, तो आपण इथं लिहिला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. सिंपल गोष्ट आहे, काही यामध्ये अवघड वगैरे नाहीये. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला, क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आता दुसरी अनेक गोष्ट तुम्हाला आठवती का बघा, की क्लोजिंग स्टॉक जो असतो, कोणताही क्लोजिंग स्टॉक जो असतो, तो काय करतो आपण मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहितो, कारण ती आपली असेट असते. तर क्लोजिंग स्टॉक इथं आपण बॅलन्स शीटला लिहूया असेट बाजूला. इथं लिहितोय मी हा क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे याची किती दिलेली त्यांनी, 3,000. ठीक आहे. कोणताही क्लोजिंग स्टॉक ही तुमची असेट असते, त्यामुळे याला आपण लिहिलंय बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे याची 3,000 रुपये. तर हा पण पॉईंट आपला इथं कम्प्लीट झालाय, क्लोजिंग स्टॉक. देन नेक्स्ट पॉईंट बघूया, यानंतर काय दिलंय, क्रेडिटर्स. क्रेडिटर्स मध्ये बघा 1,240 आणि 1,400. आता मित्रांनो लक्षात घ्या, क्रेडिटर्स आणि डेटर्स रिलेटेड जर कुठला पॉईंट आला तर तो त्या अकाउंटला आपण लिहायचा आहे. तर क्रेडिटर्सचा ओपनिंग आहे 1,240, क्लोजिंग आहे 1,400. ठीक आहे. तर क्रेडिटर्स अकाउंट कडे जाऊया. ओपनिंग जो आहे तो ओपनिंग याचा इकडे असतो, बाय बॅलन्स बीडी, तो आहे 1,240. तो मी इथं लिहितो 1,240. आणि क्लोजिंग आहे किती रे, तर क्लोजिंग दिला इथं क्लोजिंग इथं दिलेला आहे, एक सेकंड, 1,240 आणि 1,400, बरोबर आहे. तर तो आहे 1,400, तर तो इथं लिहूया क्लोजिंगच्या समोर 1,400. सिंपल आहे, समजते का बघा. हा क्रेडिटर्सचा इथं लिहिलाय, दॅट इज युअर ओपनिंग बॅलन्स. आणि हा जो क्रेडिटर्सचा लिहिलेला आहे, हा आहे तुमचा काय, क्लोजिंग बॅलन्स. तो सिंपल त्यांनी जो दिलेला होता तो आपण तिथं लिहून घेतलेला आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट मध्ये आहे काय, अनपेड रेंट. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट मध्ये दिलेलं आहे अनपेड रेंट, जे आहे 40 रुपये. अनपेड रेंट म्हणजेच आउटस्टँडिंग रेंट. ठीक आहे. अनपेड रेंट म्हणजेच आउटस्टँडिंग रेंट 40 रुपये. म्हणजे रेंट तुम्हाला 40 रुपये द्यायचं आहे. ठीक आहे. आता देणं आहे अनपेड रेंट, ही लॅबिलिटी आहे. ठीक आहे, ही लॅबिलिटी आहे. तर याला आपण इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला बाजूला पहिल्यांदा लिहूया, अनपेड किंवा आउटस्टँडिंग रेंट 40 रुपये. अनपेड रेंट इथं दिले 40 रुपये, नंबर 1. आणि इकडं रेंट आहे का, इकडं रेंट आहे का, तर यस, इथं पण रेंट दिलेलं आहे. तर यामध्ये ते ऍक्च्युली ऍड केलं पाहिजे, पण जागा सोडलेली नाही म्हणून याला इथं लिहितो मी, टू आउटस्टँडिंग रेंट 40 रुपये. ठीक आहे. टू आउटस्टँडिंग रेंट 40 रुपये. सिंपल बघा, रेंट आहे ते आउटस्टँडिंग आहे, अनपेड आहे, दिलेलं नाहीये. दिलेलं नाहीये तर ते द्यावं लागेल. देणं म्हणजे असते आपली लॅबिलिटी. लॅबिलिटी म्हणजे सगळी देणी आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. म्हणून याचा पहिला इफेक्ट केला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला, अनपेड रेंट 40 रुपये, नंबर 1. नंबर 2, ते या वर्षातलं म्हणजे काही देणं आहे, म्हणून याला पीएल ला पण आपण लिहिलेलं आहे, टू आउटस्टँडिंग रेंट 40 रुपये. तर हा याचा दुसरा इफेक्ट. 2 पॉईंट आपण हे किती केलेला आहे, की हे आपण इथं कम्प्लीट केलेलं आहे. देन पुढे जाऊया, पुढचा पॉईंट काय आहे तो बघूया इथं दिलेला. डेटर्स. डेटर्स दिलेले आहेत बघा, ओपनिंगचे आहेत 2,500, क्लोजिंगचे आहेत 3,000. तर बघा, ओपनिंग क्लोजिंग सेम क्रेडिटर्स सारखं 2,500 आणि 3,000 असा बॅलन्स दिलाय. डेटर्स अकाउंटला आपल्याला त्याला घ्यावं लागेल. तर डेटर्स अकाउंटला इथं ओपनिंग बॅलन्स लिहूया, टू बॅलन्स बीडी, जो दिलाय यांनी 2,500. आणि क्लोजिंग यांनी दिलेला आहे इथं 3,000 रुपये. ठीक आहे. यांनी क्लोजिंग जो आहे तो दिलेला आहे इथं 3,000. म्हणजे हे 2,500 आणि 3,000 हे ओपनिंग आणि क्लोजिंग जस्ट आपण इथं डेटर्स अकाउंटला लिहिले. डेटर्सचा मगाशी बोलल्याप्रमाणे असेटचा ओपनिंग डेबिटला लिहिला जातो, आणि जो क्लोजिंग आहे तो तिथं कुठं लिहिला जातो, क्रेडिटला लिहिला जातो. म्हणजे डेटर्स आणि क्रेडिटर्स हे एकमेकाच्या विरुद्धार्थी आहे. चलो नेक्स्ट पॉईंट बघूया, नंतर काय दिलंय. नेक्स्ट पॉईंट मध्ये दिले मित्रांनो गुडविल. ओके. नेक्स्ट पॉईंट मध्ये दिले गुडविल, आणि गुडविल 2,000 आणि 2,000चा आहे. गुडविलचे काय पहिला दुसरा इफेक्ट येत नाही. ज्या असेट्स आहेत आपल्या, त्याचा सिंपल फक्त एकच इफेक्ट येतो. तर गुडविल ही आपली आहे असेट. गुडविल ही आहे आपली असेट. याला लिहूया इथं असेटला किती अमाऊंट दिली त्याची, तर त्यांनी दिले 2,000 रुपये. तर गुडविल आपण इथं लिहिले बॅलन्स शीटच्या असेटला 2,000 रुपये. नेक्स्ट पॉईंट बघूया, यानंतर काय दिलंय. नेक्स्ट पॉईंट आहे यानंतर दिलेला मशिनरी. मशिनरीची पण अमाऊंट इथं दिलेली आहे 2,000 रुपये. ठीक आहे. मशिनरी पण क्लोजिंग फक्त बघा, ओपनिंग क्लोजिंग सेमच आहे, पण क्लोजिंग बघा 2,000 रुपये. मशिनरी ही आपली असेट आहे, याला इथं बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया, मशिनरी अमाऊंट आहे 2,000. ठीक आहे. तर हे नेक्स्ट पॉईंट इथं आपण कव्हर केलेला आहे, मशिनरी 2,000 रुपये. नेक्स्ट बघूया नंतर काय, लास्ट पॉईंट, दॅट इज फर्निचर. फर्निचर 1,240 आणि 1,240, त्याला एक ऍडजस्टमेंट आहे, इनरला लिहूया. फर्निचर ही असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला
फर्निचर 1240, फर्निचर आहे 1240. सो मित्रांनो, आपलं जे असेट लायबिलिटीचं जे बॅलन्सेस दिलेले होते ते पण आपण कव्हर केलेले आहेत. केअरफुली आपल्याला कशाचं पोस्टिंग करायचं आहे, कुठल्या पॉईंटच्या पोस्टिंगकडे लक्ष द्यायचं आहे असेट लायबिलिटीज मध्ये. तर पहिला पॉईंटकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला, जो आहे ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. याचे 2 इफेक्ट होतात. परत याचा क्लोजिंग स्टॉकचा आपण इथं तिसरा इफेक्ट केला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. याच्याकडे एक व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. नंबर 2, डेटर्स आणि क्रेडिटर्सचे जे बॅलन्सेस आहेत ते तुम्हाला माहिती आहे, डेटर्सचा ओपनिंग, डेटर्सचा क्लोजिंग आपण इकडे लिहिला, क्रेडिटर्सचा पण इकडे ओपनिंग क्लोजिंग लिहिला. ठीक आहे, दिस इज ओपनिंग, हा इकडं क्लोजिंग. आणि एखादं जर देणं आलं, ठीक आहे, एका या स्वरूपाचं कुठलं जर देणं आलं, कुठली लॅबिलिटी आली, तर त्याचे पण 2 इफेक्ट होतात. रेंटचा पण इथे एक इफेक्ट केला आणि दुसरा जो इफेक्ट केला तो आपण इकडं आउटस्टँडिंग रेंट म्हणून इथं पीएल ला आपण तो केलेला आहे. तो एवढ्या पॉईंट तुम्हाला मित्रांनो यात समजून घेण्यासारखे आहेत. आणि या टॉपिक मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे मित्रांनो, तर हे असेट आणि लायबिलिटीचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस आहेत, त्याचं पोस्टिंग कुठं करायचं आणि कसं करायचं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. या टॉपिकचं हार्ट जे आहे ते हे आहे सगळ्यात इम्पॉर्टंट भाग. बाकीचं सगळं तुम्हाला येते. तुम्हाला आता बॅलन्स शीटला असेट कुठं लिहायच्या, लॅबिलिटी कुठं लिहायच्या, ट्रेडिंगला काय लिहायचं, पीएल ला काय लिहायचं, हा पार्ट तुम्हाला समजते. हे सगळं शिकून तर तुम्ही इथं पुढे आलेला आहात. ठीक आहे. सो या टॉपिक मध्ये काय समजून घ्यायचं बेसिकली आपल्याला, की डेटर्स, क्रेडिटर्सच्या रिलेटेडचे व्यवहार आणि असेटचे ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स, लॅबिलिटीचे ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स कशा स्वरूपाने यात पोस्ट करायचे हे समजून घेण्यासारखं आहे. ऑब्व्हियसली हे काय फर्स्ट अटेम्प्ट मध्ये होणार नाही, 1-2-3 प्रॉब्लेम गेले की हे ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथं समजेल. सो आय होप हे एवढं तुम्हाला समजलं असेल. तर आपण जो आहे आता बॅलन्स शीटच्या खाली, सॉरी, ह्या ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या ऍडजस्टमेंट दिल्यात त्या बघूया. त्यामध्ये पहिली तुम्हाला दिसते, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. ओके, सिंपल ऍडजस्टमेंट आहे, 12वीला करत होतो तशी. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. तर आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे आपण कॅपिटलवर कॅल्क्युलेट करतो, तर हा ऍड केला जातो इथं. तर इथं लिहूया ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल, किती पर्सेंट आहे, 5%. तर 9,000च्या 5% काढायचं. 9,000च्या 10% 900 रुपये येतात. 900च्या निम्मे येतात मित्रांनो 450. तर हा इथं 450 रुपये येईल. ठीक आहे, इथं 8,250 रुपये राहतील. आणि हा ऍड करूया 0, 10, 6, 8. ठीक आहे, तर हा होतो इथं 8,600. हा झाला या ऍडजस्टमेंटचा फर्स्ट इफेक्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. याचा दुसरा इफेक्ट काय, याचा दुसरा इफेक्ट आपण याला पीएल ला लिहितो. ठीक आहे, पीएलच्या डेबिटला खर्च म्हणून. तर इथं लिहूया हा टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, अमाऊंट आहे 450 रुपये. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अमाऊंट आहे मित्रांनो 450. तर ही ऍडजस्टमेंट आपण या पद्धतीने इथं कम्प्लीट केलंय. एक तर कॅपिटलमध्ये ऍड केलं, आणि दुसरा इफेक्ट पीएलच्या डेबिटला आपण याला लिहिलेला आहे. सो हा पण पॉईंट इथं आपला कम्प्लीट झालाय, नंबर 2 वाला. दोन्ही इफेक्ट सॉरी त्याचे. देन प्रोव्हाइड फॉर डिप्रिसिएशन फर्निचर 5% पर ॲनम. फर्निचरवर डिप्रिसिएट करा 5%. फर्निचरला, ठीक आहे, तर फर्निचरला 5% डिप्रिसिएट करूया आपण. तर फर्निचरच्या खाली लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. ओके, 1240च्या 5%. ठीक आहे, 1240च्या लेट्स से 5%. तर हे येतात 62 रुपये. हे येतात तुमचे इथं 62 रुपये. ओके, 62 रुपये वजा करा 1240 मधनं, वजा 1240. सो इथं उत्तर येतं 1178 रुपये. लिहिले आपण 1178. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट याचा फर्निचरच्या डिप्रिसिएशनचा आपण करतो. यस शैलेजा, बघूया माझं काही चुकलं असेल तर मी बघतो नक्की, 1-2 सेकंड. थँक्यू. सो फर्निचरचा डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट येणार इकडं पीएलच्या डेबिटला. टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर, अमाऊंट आहे डिप्रिसिएशनची 62 रुपये. ठीक आहे, ही आहे इकडं 62 रुपये. सो हे पण इथं कम्प्लीट झालेलं आहे आपलं. दुसरा पण पॉईंट इथं जो ऍडजस्टमेंट होती दुसरी. अच्छा, शैलेजा काय सांगत होती की 8,250 450, ते माझं चुकलंय. 8,250 प्लस 450 8,700. बरोबर आहे बाळा तुझं, 8,700 रुपये येते. व्हेरी गुड, थँक्यू. सो हे झाले 8,700 रुपये. हे आपण इथं लिहिलेले आहेत. मिस्टेक जी होती ती क्लिअर केलेली आहे. चलो ठीक आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, लास्ट ऍडजस्टमेंट बघायची काय दिले तुम्हाला. लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले आरडीडी करा
5% डेटर्सवर. आरडीडी करा 5% डेटर्सवर. डेटर्स कुठे आहेत तुमचे? डेटर्स अजून क्लोज केलेले नाहीये. ठीक आहे, डेटर्स आपण क्लोज केलेले. डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स अच्छा 3,000 आहे. ओके, तर बघा हा जो डेटर्सचा इथं काय झालाय, क्लोजिंग बॅलन्स आहे इथं 3,000. ठीक आहे, क्लोजिंग बॅलन्स. आणि हा क्रेडिटर्सचा इथं क्लोजिंग बॅलन्स आहे 1,400. तर हा डेटर्सचा आणि क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला इथं लिहावा लागेल. त्यामध्ये पहिल्यांदा डेटर्सचा मी लिहितो. डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स आहे त्यांनी दिलेला इथं 3,000 रुपये. ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला. आणि इकडे क्रेडिटर्सचा किती आहे रे, तर तो आहे 1,400. त्याला काय ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटरला. तर डेटर्सवर त्यांनी काय सांगितलंय की आरडीडी कॅल्क्युलेट करा 5%. तर इथं लेस आरडीडी @ 5%. तर 3,000च्या 5%, 3,000च्या 10% येतील 300. मग 5% येतील त्याच्या निम्मे, 300च्या निम्मे येतील 150. तर आता 3,000तनं 150 गेले तर 2,850 रुपये राहतील आउटरला. हा झाला पहिला इफेक्ट, डेटर्स मध्ये आरडीडी वजा केला. दुसरा इफेक्ट, आरडीडी हा आपल्यासाठी खर्च आहे आणि खर्च सगळे आपण लिहितो पीएलच्या डेबिटला. तर इथं याला पीएलच्या डेबिटला आपण लिहूया टू आरडीडी. आरडीडी आपला आला होता 150 रुपये, 150 रुपये. तर मित्रांनो हा जो पॉईंट आहे, प्रॉब्लेम आहे, तो आपण इथं बऱ्यापैकी कंप्लीट केलेला आहे. सगळ्या ऍडजस्टमेंट, त्याचे 2 इफेक्ट जे आहेत ते सुद्धा आपण इथं कंप्लीट केलेले आहेत. आता याच्या क्लोजिंग कडे येऊया. क्लोजिंग कसं करायचं, जरा महत्वाचा पॉईंट आहे. जस्ट बघा इथं पहिल्यांदा क्लोजिंग करत असताना हे डेटर्स क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करून टाकायचे. ठीक आहे, तर बघा अकाउंट्स कसे क्लोज करतो रेग्युलर, तुम्हाला माहिती आहे, त्या पद्धतीनेच क्लोज करायचे, काही वेगळं नाहीये. पहिल्यांदा बघायचं की कोणती बाजू मोठी येते, दॅट मीन्स डेबिट मोठी येते का क्रेडिट मोठी येते. ठीक आहे, तर इथं काय दिसते तुम्हाला, क्रेडिट मोठी येते. 11,500 आणि 3, 11, 12, 13, 14, म्हणजे हे येतील 14,500. हेच इकडे लिहूया आपण 14,500. 14,500, 500ला 500 गेले म्हणजे हे तर राहतील किती, 12,000. बरोबर, इथं राहतात किती, 12,000. तर हे उत्तर आपल्याला मिळालं 12,000. एक सेकंड, हे उत्तर आपल्याला बाळांनो मिळालं 12,000. आणि हेच महत्वाचं आहे, 12,000 वालं उत्तर. हे काय आले 12,000, ते हे आले क्रेडिट सेल्स. मित्रांनो समजून घ्या, हे आले क्रेडिट सेल्स 12,000. कसे क्रेडिट सेल मिळवले, तर जस्ट डेटर्स अकाउंट क्लोज केलं, क्रेडिट बाजू मोठी आली, त्या क्रेडिट बाजू मधनं मी डेबिट बाजू वजा केली, तर मला इथे क्रेडिट सेल्स मिळाले, जे आहेत आपल्या इथं 12,000 रुपये. ठीक आहे, मग आता हे जे 12,000 आहेत हे क्रेडिट सेल्स आहेत. सेल्स मी कुठं लिहितो, तर सेल्स लिहितो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. तर हे क्रेडिट वाले आहेत, त्यामुळे इथं क्रेडिटच्या समोर मी लिहितो 12,000. 12 अधिक 2, 14,800 येतील. ठीक आहे, हे येतील किती, 14,800 रुपये. आणि हा पॉईंट इथं काय झाला आपला, एक पॉईंट इथं कंप्लीट झाला जो करायचा होता तो. नेक्स्ट पुढचा पॉईंट बघा, यामध्ये आता काय, क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करूया सेम त्याच पद्धतीने. इथं पण बघूया डेबिट मोठी येते का क्रेडिट, तर इथं दिसते डेबिट मोठी येईल. ठीक आहे, 8 अधिक 1 हे 9,000 आणि हे 467. बरोबर आहे, 9,467. तेच इथं लिहितो 9,467. त्यातनं 1,240 वजा करायचे तुम्हाला. ठीक आहे, 9,467 वजा 1,200, 9,467 वजा 1,240. तर याचं उत्तर येते 8,227 रुपये. हे इथं लिहायचं आहे मला, क्रेडिट परचेस समोर 8,227 रुपये. ओके, आणि हे काय मिळाले, क्रेडिट परचेस मिळाले मित्रांनो, ज्याच्यासाठी आपण एवढं काम केलं ना, ते इथं मिळालं तुम्हाला. क्रेडिट परचेस जे आहे 8,227 रुपये. ठीक आहे, तर हे इथं परचेसच्या समोर लिहायचं तुम्हाला 8,227 क्रेडिट वाले आहेत. ओके, आणि याची टोटल बघा, हे 8,227 अधिक 694, तर इथं टोटल होते 8,921. 8,921. सो ऑल राईट, सो आता हे सगळं आपलं झालेलं आहे. रेग्युलर पद्धतीने ट्रेडिंग क्लोज करायचा, त्याचा ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करायचा, त्यानंतर आपल्याला पीएल क्लोज करायचा आहे, नेट प्रॉफिट फाइंड आउट करायचा, नेट प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड करायचा, आणि मग बॅलन्स शीट जी आहे तिथं आपली इथं काय होईल, इथं टॅली होईल. सिम्पल या स्टेप आपल्याला जस्ट आता फॉलो इथं करायच्या आहेत. येस, तर हे आपल्याला जस्ट आता क्लोज करायचं आहे.
क्लोज करत असताना इथं फर्स्ट ऑफ ऑल आपण हे ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. ट्रेडिंगच्या क्रेडिट साइड ट्रेडिंगची मोठी येईल. पण 14,000 हेच मी इकडे लिहितोय 17,008 वजा 2,000 वजा 1,900 कॉस्ट प्रॉफिट येतो आपला ₹34. ट्रेडिंग अकाउंटचा आन्सर आहे ग्रॉस प्रॉफिट 5,334. नेक्स्ट पॉईंट याला आपण ट्रान्सफर करतो पीएलच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट आहे 5,334. आता पीएल क्लोज करूया. पीएलच्या क्रेडिटला एकच पॉईंट आहे, सो टोटल हीच असेल 5,334. या 5,334 वजा करायचं आपल्याला डेबिट साईड 94 वजा 10 वजा 1100 वजा 40 वजा 450 वजा 65 वजा 150. नेट प्रॉफिट राहतोय आपला 2,728 रुपये. नेट प्रॉफिट पीएल अकाउंटचा आन्सर. आणि देन लास्टली नेट प्रॉफिट जो असतो तो आपण काय इकडं बॅलन्स शीटच्या कॅपिटलमध्ये ऍड करतो. तर इथं कॅपिटलच्या खाली ऍड नेट प्रॉफिट 2,728 रुपये. टोटल 27 प्लस हे 700 टोटल इथे 11,428 घेऊया. 11,428 हो. जस्ट लाईक लास्ट बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची टोटल करायची. 428 प्लस 40 प्लस 1,400 इकडे ते 12,868. इकडे लास्ट असेट साइड 1,825 प्लस 15 प्लस 2 5 आणि 2 7,000 प्लस 1,178 प्लस 2,850 12,068. हा प्रॉब्लेम टॅली होते. Thank you so much all of you.